भाविकांच्या गाडीला अपघात, दादा भुसेंनी घेतली भेट। सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांचे वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला। यात 26 जण जखमी झाले आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जखमींची विचारपूस केली। सर्व जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केले जाणार असून काही भाविकांची लवकरच सुटका केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आज सकाळी साधारण 9:30च्या सुमारास वणी नांदुरी मार्गावरील मोहनदरी फाट्याजवळ अपघात झाला। वाशिम जिल्ह्याचे मूळ रहिवासी व सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले 26 ते 30 भाविक सुप्रो या मालवाहतूक वाहनातून सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते, त्यावेळी हा अपघात झाला। आपल्या नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर राहणारे वाशिम जिल्ह्यातले काही रहिवासी काही देवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सप्तशृंगी वणीगडाला जात असताना रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा दुर्दैवाने अपघात झाला। सुदैवाने खूप मोठं कोण त्या ठिकाणी गंभीर नाही। आताच्या घडीला साधारणपणे एक 26 रुग्ण, त्या ठिकाणी लहान मुलं, काही ज्येष्ठ आपल्या नाशिक सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट आहेत। त्यांच्यावर शासकीय याच्यातनं उपचार होत आहेत। त्याच्यापैकी बऱ्यापैकी तर मला वाटतं की उद्यालाच बरे होऊन त्यांना डिस्चार्ज त्या ठिकाणी मिळेल आणि उर्वरित पेशंट पण पूर्ण बरे होईपर्यंत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।